भर मीटिंग मध्ये एका मराठी माणसाचा अपमान झाला आणि त्यातून उभं राहिलं आताचं वानखेडे स्टेडियम। तर गोष्ट आहे 1973 सालची। त्यावेळचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष शेषराव वानखेडे यांनी सर्व आमदारांना एकत्र करून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक चॅरिटी मॅच खेळण्याचा निर्णय घेतला आणि या सामन्यांच्या परवानगीसाठी ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय मर्चंट यांच्याकडे गेले। तर वानखेडे यांनी जसा सामन्यांचा विषय काढला तसे मर्चंट संतापले। त्यावर वानखेडे बोलून गेले की तुम्ही जर स्टेडियम दिलं नाही तर आम्ही नवीन स्टेडियम बनवू। आणि यानंतर मर्चंट थेट सगळ्यांच्या तोंडावर म्हणाले की अरे तुम्ही मराठी लोक काय स्टेडियम बनवणार। बस इथेच वानखेडे यांचा स्वाभिमान दुखावला आणि मुंबईतच एक नवीन स्टेडियम बांधण्याचा त्यांनी चंग बांधला। त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात 13 एकर जमीन देऊ केली आणि याच जमिनीवर त्यांनी स्टेडियम पायाभरणी सुद्धा केली। वानखेडे आणि आर्किटेक्ट प्रभू या जोडगोळीने फक्त 11 महिन्यातच ब्रेबॉर्न पेक्षाही भव्य दिवस स्टेडियम बांधून दाखवलं। या स्टेडियम साठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या वानखेडेंचं नाव या स्टेडियमला देण्यात आलं। त्यामुळे मराठी